व्हॉट्सअपमध्ये पाहिला तो ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होती। महापालिकेच्या ज्या ज्या काही महापौर झालेत, 2 महिला महापौर झाले, 1 पुरुष महापौर झाले, बाकी अजून 1 पुरुष महापौर झाले, त्यावेळेस सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचं कारण होतं। आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर 2-3 वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं असतं आणि आता 2800 कोटीपर्यंत गेले। 792 कोटीची ती PPPची योजना होती ती हाणून पाडण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तीनेच केलं। आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिकलठाणा एरियात सगळे उद्योजक म्हणत होते ब्लॅकमेलिंग, आम्हालाही माहीत आहे। त्याच्यानंतर माझ्या पहिल्या लोकसभेला सुद्धा त्यांनी खूप विरोध केला, अगेन्स्ट काम केलं। नंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी आता यावेळेस सुद्धा अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलं आहे की मी मुंबईला 32 लीड मिळवून दिली। मग असं असताना सुद्धा मी या ठिकाणी सांगेल की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि तिकीट मिळवून दिलं, हरकत नाही। आता एकदा तिकीट मी कसं आहे माहिती आहे का, मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंना करोड शिवसेना घ्या, ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो। आज उद्धव साहेबांचा जो आदेश आला तो आम्ही पाळतो, तर पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो, म्हणून आम्ही काम केलं। आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही, तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही, कुठे नव्हता, पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही। परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त, पण त्याच्या आधी सगळे काही मोठमोठ्यांचे फोटो, जाहिराती जर पाहिले तर त्याचा एकट्याचा बाकीच्या इतरांचा फोटो होता, ते त्यांच्या विरोधात होते, ते आता पालकमंत्री झाले, त्यांच्याबरोबरचा फोटो पण आहे त्याचा। आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं, शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तीने केलं कोणाच्या सांगण्यावरून। आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही। कसं विचारत नाही, तू येतच नाही बाबा, तू जर आला असतं तर काय झालं असतं। आणि म्हणून मी त्याला काही इतकं त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याचं महत्त्व वाढत नाही, म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात, बिघडवतात। आणि काय 1 कोटी काय कोणी आम्ही दिले त्यांनी घेतले नाही, ते आता मी तो नेताच नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही कोणाबद्दल। पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारूपास आली होती, त्यामध्ये